मोयदा येथे नववृद्ध वसतिगृहात धक्कादायक प्रकार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात नववृद्ध वसतिगृह रात्रीच्या जेवणात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नविषबाधा फूड पॉयझन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत. रात्रीच्या जेवणात विद्यार्थ्यांना डाळ, भात, शेवग्याची भाजी आणि चपाती देण्यात आली होती. हे जेवण खाल्ल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. त्यानंतर बाधित सर्व 40 ते 50 विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपण पाहत आहे समता TV 10 न्यूज मराठी. ती व्हॉट्सअपला मागून ती मला लागेल. मी सीएम साहेबांकडे जायचं, मी समाज कल्याण मंत्र्यांकडे पण जाईल. मी हा विषय सोडणार नाही. जर मुलं ओरडून सांगतायत की आम्हाला एकदम निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आहे आणि तरी सुद्धा त्याच्या 15 दिवसानंतर ही विषबाधा होते. सर, यांनी या उमेशने जर डिसिजन लवकर घेतला नसता, मला आता इथे स्थानिक मिळालेल्या माहितीनुसार, तर मुलगा सिरियस झाला असता. त्याने लवकर मेसेज फॉरवर्ड केले आणि डॉक्टरांची पूर्ण टीम इथे आली हॉस्पिटलला आणि त्यांना वाचवलं त्या पोरांना. म्हणून तो उपचार लवकर झाला. जर नंदुरबार किंवा धुळ्याला त्या पोरांना हलवलं असतं, रस्त्यात काही झालं असतं, तर त्याची जीवित आणि त्याची जबाबदारी कोणी घेतली? सर, हे आज घडल्यावर तुमच्या पाणी उतरत नाही, पण इतके दिवस तुम्ही पाणीच पित होते ना, बरोबर आहे का नाही? सरजी, आपण बिसलरी पाणी पित असाल, आज पाणी उतरत नाहीये, पण इतके दिवस मागे आपण बिसलरी होतात ना. असं नाही ना सर. आपण त्याच वेळी 2 तारखेला जर यांना निलंबनाची नोटीस देऊन टाकली असती, या कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थित सांगितलं असतं, किचनही ते व्यवस्थित साफ करून घेतला असता, तर आज ही वेळ आली नसती ना साहेब. आणि ज्या सूचना करायच्या सूचना असतात त्याच्या वेळी करून साहेबांनी पालकांसमोर काही गोष्टी लिहून दिल्या आहेत. साहेब, आहे का ते प्रकार? तुम्हाला ते तिकडे राहिले असेल. जबाबदार व्यक्ती तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही इथे शिकलेला आहात, असं खेळायचं शिकलो वस्तूचं बरोबर. त्यामुळे उठाल्यानंतर मी असं खुर्चीवर बसलो आहे, मी कोणासोबत खाली बसलो. हे तुम्ही त्याच्याबद्दल सगळेच जण म्हणतात आणि विषय म्हणतायचं बोलणं वागणं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांना एक कार्यक्रम